निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साहेब मान्यवर महाराष्ट्रातून बरीच कार्यकर्ते मंडळी आलेली आहेत। सगळ्यांच्या नावामध्ये मी जात नाही आणि उपस्थित असलेली माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे। तुम्हाला पाठीमागे काय माहिती नाही म्हणून कळत आले, हे उत्स्फूर्त आले, हेही लक्षात ठेवा। दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही। हे वातावरण जे आहे, आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय। एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, एक मोर्चा झाला, काहीतरी कारण, नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही। आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर। वाकडे तिकडे भाषणं एसटी स्टँड जवळ झाली, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला। आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता। पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार, आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे, नव्या खुर्चीवर, आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालला। एक चांगलं वातावरण असावं याचा प्रयत्न मी केला। धार्मिक याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त का धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही। आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय, तुम्ही आता खांडेश्वरला गेलं तर खांडेश्वर सुंदर दिसतं, आम्ही प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, निधी आणला। रामेश्वर आता पहा बदलतंय, मी प्रयत्न केला, मी आणलंय। तुम्ही अकलापूरला जा, दत्त मंदिर आहे, आम्ही प्रयत्न केला तिथे 4 पैसे देण्याचा। बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकताना बसलेले होते, तुम्हाला सांगतोय। निजरनं चांगलं व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करतोय। हरिनाम सप्ते, मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवानं आणून दिला, त्याच्यात नारंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे आहे असा फोटो आहे, फार सुंदर फोटो आहे। 72 सालची गोष्ट आहे, 72 सालचा तो सप्ताह आहे, अधिक मासाचा सप्ताह आहे। पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं, कॉलेजला गेलो होतो, आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम, मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये। त्यानंतर जे जे हरिनाम सप्ते झाले, डिग्रसला हरिनाम सप्ताह, बोजी बाबा बसले असतील विचारा त्यांना, डिग्रसचा हरिनाम सप्ताह विचारा, अंबोऱ्याचा हरिनाम सप्ताह विचारा। जोरवेला 1978 साली सप्ताह झाला, भाऊसाहेबांनी स्वतः केला, मी त्याच्यामध्ये वाढण्याचं काम करीत होतो। त्याचा हरिनाम सप्ताह झाला तर खांडगावचा हरिनाम सप्ताह, तो हरिनाम सप्ताह असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं। महंत नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला, आणि त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला, ते म्हटले त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, आपण आपल्या मार्गाने जायचं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं। अरे पहा काय संत असतात, म्हणजे ते असं म्हणू शकले असते, काही फरक नव्हता पडत, 1999ची गोष्ट आहे। परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही, कोणत्या एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, तिथं सर्व एकत्र बसतात। कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे। कोणत्या अरे तुम्ही फुकटी खेळताना पाहिले ना, आम्ही विरोधक भांडणं चालू, आणि नारंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये, रामगिरी महाराज सप्त्यात फुगडी खेळताना पाहिलं नाही की विखेलणार मला। हा धर्म वारकरी संप्रदायाचा आहे की इथं भेद नसतो, श्रीमंत असेल तर गरीब असेल,
मालक असेल नाही तर त्याचा ड्रायव्हर असेल, शेजारी शेजारी मांडीला मांडी. हा वारकरी संप्रदाय सांगतो. मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय. धर्माचा भेद नाही, जातीचा भेद नाही, काही नाही, मानव धर्म सांगणार आहे. आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झालेत, अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल. मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या. 2 उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोल धरायला लावा, याची महाप्रसादाची एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या. दुसऱ्या दिवशी पहा ते चहा पिताना दिसतात का नाही एकत्र. अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे. मी पाहिलं का हा तालुका शांततेनं बंधुभावना कसं चालेल हे पाहिलं मी. आणि हे सातत्यानं पाहिलं. जे तीर्थरूप दादांनी पाहिलं, भाऊसाहेबांनी पाहिलं, जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं, जे खताळ पाटलांनी पाहिलं, ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. प्रामाणिक प्रयत्न केला. अरे ही थोर परंपरा आहे आपली. त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का? कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही? कोणचं खेळणं बनलं तुम्ही? कोणाचं हत्यार बनले तुम्ही? आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले, इथला बंधुभाव मोडायला निघाले, इथला विकास मोडायला निघाले. ही जनता सहन करणार नाही, तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. निवळ भगवी टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही. अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली भगवी टोपी? कधी घातली होती? अरे असं हे नाटक कशा करता आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत, हिंदू आहोत, पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. चुकला कोणी शिक्षा करा, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो. गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो. तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय की नुसतं एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं. आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं अरे काय पोरग वा. अरे याला फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, कोणाच तरी खेळणं बदलय. इथलं आपला सहकार मोडण्याकरता, इथला विकास मोडण्याकरता, इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता, कोणाला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाढवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे, लक्षात घ्या. हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल? काय संगमेरचा यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयाताईनं दिलं. आज मला सांगा राजापूरमध्ये खरं तपासा, मतभेद विसरून तपासा, काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होतं? काय कारण होतं? प्रत्येक गावात असे पोर उठलेत, ते दहशत निर्माण करतायत, दिसतायत. पिंपळा कुंजेरामध्ये दिसते, काही धांतडफळ दिसते, कोणी इकडे दिसते, कोणी तिकडे दिसते. घुलेवाडीमध्ये तरी काय? घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचं सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे. घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही. ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली, आता एकत्र सप्ताह म्हणल्यावर 4 जण त्यांचे, 4 जण यांचे महाराज येतात, बिघडत नाही. परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पहा. घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं. काय काय आरोप केले तिथे तुम्ही? आरोप केले गेले की महाराजांना लोटालोटी केली, मारायचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली. भ्याड हल्ला केला, भ्याड शब्द. गाडी फोडली, त्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अरे ते डॉक्टर कोले कुठे रे? डॉक्टर कोले तू कुठे गेले? तुम्ही डॉक्टर कोले पुढे या. जोरवेचे कार्यकर्ते, नवा दमदार कार्यकर्ता आहे. घ्या माईक, घ्या तुमच्याकडे एक. आणि तुम्ही एव्हा मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे. तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे. आणि हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये. हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय. हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा. सुरुवात इथे या तालुक्यातून. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांततेनं पहा. आता थोडं तुम्ही सगळे स्क्रीन लावलेत ना,
डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता, हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध, पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील व इतर उपचार सुविधा। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी क्रमांक आहे 9420636736 किंवा 8208423324।